नमस्कार छोट्या बालमित्रांनो. वेगवेगळ्या साहित्यांमध्ये आलेल्या नवीन शब्दांचा अर्थ समजून घेऊन विद्यार्थी त्यांचा आपल्या लेखनात वापर करतात. या अध्याय निष्पत्तीसाठी आज आपण इयत्ता 4 विषय मराठी पाठ 5 मला शिकायचे हा घटक अभ्यासणार आहोत. तर बाळांनो, मला सांगा, तुम्ही तुमच्या घरी कोणती भाषा बोलतात? अगदी बरोबर, मराठी. पण आपले काही बालमित्र त्यांच्या घरी वेगळी भाषा बोलत असतील, जसे की कोकणी, मालवणी, कोल्हापुरी इत्यादी. अशाच अहिराणी बोलीभाषा असणाऱ्या खानदेशातील एका गावात आज आपण जाणार आहोत. मुलांनो, या गावामध्ये सखाराम व त्याचं कुटुंब राहत होतं. सखाराम व त्याची पत्नी सुलभा हे दिवसभर शेतात मजुरी करायचे. त्यांची स्नेहा नावाची मुलगी ही खूप हुशार व अभ्यासू होती, कष्टाळू होती. तिचं 4थीपर्यंत शिक्षण झालं होतं आणि तिचा छोटा भाऊ पिंटू 1लीत जाणार होता. गावात 4थीच्या पुढचे वर्ग नव्हते, त्यामुळे वडील आपल्याला शिक्षणासाठी परगावी पाठवतील का असं सारखं स्नेहाला वाटायचं. तिची बबली नावाची मैत्रीण शिकण्यासाठी शेजारच्या गावाला जाणार होती. मग स्नेहालाही आपण तिच्यासारखं पुढे शिकावं असं वाटायचं. तिच्या मनात सारखा तोच विचार घोळत होता. एके दिवशी काय झालं, नेहमीसारखं काम संपवून सखाराम आणि सुलभा घरी आले. ते मुलांना घरी ठेवून शेतावर गेले होते. पिंटू ओट्यावर खेळत असलेला सुलभाला दिसला, पण स्नेहा मात्र कुठेच दिसत नव्हती. सुलभानं नंतर लगेच स्नेहा स्नेहा म्हणून हाका मारल्या. आईची हाक ऐकताच स्नेहाच्या रडण्याचा आवाज वाढला. कोपऱ्यात बसून रडत असलेली स्नेहा सुलभाला दिसली. सुलभाला काळजी वाटली. तिनं जवळ जाऊन बघितलं तर स्नेहाचे डोळे सुजले होते. ती चिंतेत पडली आणि काय झालं म्हणून तिला विचारू लागली. तेव्हा रडव्या आवाजातच स्नेहा बोलू लागली. वर्गामधल्या बबलीनं 5वीमा नाव टाकाई गय, मन बी टाका 5वीमा. ओ माय, माले शिका नशे, माले शिकू द्या ना. तेवढ्यात हातपाय धुवून सखाराम तिथे आला. स्नेहा, तुले 4थी लोक शिकाड. आता आणखीन पुढे शिकीसन काय करशील तू? आपली परिस्थिती अशी गरिबीनी, परगावले कसा धाडू तुले? एसटीमा ये जा करणी पडीन. तनपेक्षा आते शाळा बन. घर बशी सण धाकला भाऊले संभाय. समज नका तुले? सखाराम थोड्या रागातच म्हणाला. दादाले सांग ना ओ माय, माले 5वीमा जाऊ द्या, शिकू द्या असं म्हणत स्नेहा पुन्हा रडायला लागली. सुलभालाही गहीवरून आलं आणि तिचेही डोळे पाणावले. पण नवऱ्याला कसं समजवावं हे काही तिला कळेना. कारण गावात 4थीपर्यंत शाळा होती आणि गावातले बरेच लोक मुलांना 4थीपर्यंत शिकवायचे आणि गरिबीमुळे मुलीला परगावी शिकवायला पाठवणं सखारामला पण अवघड वाटत होतं. शिवाय त्याच्या भाऊबंधांमध्ये कुणीही मुलींना परगावी पाठवलेलं नव्हतं, त्यामुळे तोही त्यांच्यासारखाच वागणार होता. त्याचा निर्णय पक्का झालेला होता. स्नेहाच्या वर्गामधली बबली ही गावातल्या सरपंचांची मुलगी होती. तिला आडगावला जाऊन सरपंचांनी 5व्या इयत्तेत प्रवेश घेतला होता. पण स्नेहाला तिचे बापा पुढे शिकवणार नाहीत असं जेव्हा मुख्याध्यापकांना समजलं, तेव्हा ते सरपंचांच्या घरी गेले आणि सरपंचांना बरोबर घेऊन सखारामच्या घरी आले. सरपंच आणि मुख्याध्यापक अचानक आपल्या घरी आलेले पाहून सखारामला आश्चर्य वाटलं. बबली स्नेहाकडे नेहमी यायची, कारण स्नेहा ही हुशार आणि अभ्यासू मुलगी होती, म्हणून सरपंचांना तिचं कौतुक वाटायचं. म्हणून सरपंच सखारामला म्हणाले, कायद्याप्रमाणे मुलीला शिकवावंच लागेल. तुझी कोणतीही अडचण असली तरी आपण ती सोडवू, पण स्नेहाला पुढे शाळेत पाठव. मान खाली घालून सखाराम उभा होता. मग मुख्याध्यापक पोटतिडकीनं बोलू लागले. सखा भाऊ, तुमची लेक हुशार आहे. तिनं शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे. तिला पुढे शिकवा, स्वावलंबी बनू द्या. त्यानंतर सरपंच परत समजुतीच्या स्वरात म्हणाले, अरे सखा, तुनी पोरगी एवढीच म्हणी बबली, तिनाच वर्गामधनी. तिले बी धाडणार शे ना 5वी इयत्तामा. अरे आडगावनी शाळा आटून अर्धा तास ना अंतरवर्षे. मना लेक संगे जाईन ती एसटीमा. सखाराम मात्र विचारात मग्न झाला होता. सरपंच परत पुढे म्हणाले, खरं सांग सखा, तुला पिंटूले 5वीमा धाडशीनच ना?
मग पोरगीना बाबत माच असा भेद कसाले? सांग सखाराम. सखाराम मात्र निरुत्तर झाला. मग मुख्याध्यापकांनी बोलायला सुरुवात केली. अहो सखाराम, तुम्हाला माहीत आहे का, आपल्या जिल्ह्याची जिल्हाधिकारी कोण आहे? एक महिलाच आहे. तालुक्याच्या पोलीस स्टेशनलाही इन्स्पेक्टर म्हणून महिलाच आहे. शेजारच्या गल्लीतल्या त्या धामू अण्णांची लेक डॉक्टर झाली गेल्या वर्षी. माहिती आहे ना तुम्हाला? अजून किती उदाहरणं द्यायची. आता कित्येक डॉक्टर, वकील, इंजिनियर या महिला आहेत. या साऱ्यांच्या पालकांनी जर तुमच्यासारखाच विचार केला असता तर. सखारामला मात्र आता काय बोलावं ते काही सुचेना. त्याला आता पटलं होतं. मग तो म्हणाला, आपुरं शिक्षण नको, दिन रात कष्ट करसू, रंगतनं पाणी करसू, पण मना अंडेरले शिकाडसू. मग स्नेहालाही आनंद झाला आणि ती आनंदानं वडिलांना बिलगली. लेखक श्री आबा गोविंदा महाजन. बाळांनो, या पाठातील काही अवघड शब्द बघूया. पाचवी पाचवीला, मनबी माझं पण, माले मला, चौथी लोंब चौथीपर्यंत, शिकाडं शिकवलं, आते आता, शिकीसण शिकून, गरिबीनी गरिबीची, परगावले परगावला, धाडू पाठवू, तुले तुला, एसटीमा एसटीने, पडीन पडेल, तणपेक्षा त्यापेक्षा, शाय शाळा, बशीसन बसून, धाकला धाकटा, भाऊले भावाला, संभाय सांभाळ, अचंबा आश्चर्य, तुनी तुझी, म्हणी माझी, तिनाच तिच्याच, तिलेबी तिला पण, शेना आहे ना, आठून इथून, म्हणा माझ्या, बाबतमाच बाबतीतच, रंगतनं रक्ताचं, करसू करेन, आंडेरले मुलीला, शिकाडसू शिकवेन. बाळांनो, पुढील कृती करूया. पुढील वाक्य तुमच्या परिसरात कसे बोलले जातात ते लिहा. 1. ओ माय, माले पुढे शिका नशे. 2. मग पोरगीना बाबत माच असा भेद कसाले? तर बाळांनो, अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या बोलीभाषांचे ज्ञान अवगत करू शकतात. आहे ना सोपे? धन्यवाद.